खोपोलीमधील सुभाषनगरचा जुना रस्ताच कायमस्वरूपी मिळावा म्हणून सुभाषनगरच्या नागरिकांनी खोपोली नगरपालिकेत जाऊन नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांची भेट घेतली आणि निवेदन दिले। सुभाषनगरला जाण्यासाठी गेले 50 वर्षांपासून एक मुख्य रस्ता होता। तो एका खासगी कंपनीच्या मालकीच्या जागेतून जात होता, म्हणून 2019 साली नवीन पर्यायी रस्ता नगरपालिकेने तयार केला, पण त्यावेळेस गावकऱ्यांच्या विरोधामुळे या रस्त्याचे काम थांबले। पण आता खोपोली शहराचा नवीन प्रारूप आराखडा प्रसिद्ध झालाय, त्यात त्या जुन्या रस्त्याऐवजी नवीन रस्ता दाखवला असल्याचं सुभाषनगर वासियांना समजले। तेव्हा गावकऱ्यांनी नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांची भेट घेत जुना रस्ताच कायम ठेवावा असे निवेदन केले आणि तसे न झाल्यास गावकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे। खोपोली नगर परिषदच्या प्रारूप विकास योजना स्थगित करून प्रारूप म्हणजे ही बैठक स्थगित करून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागण्या व सूचना अंतर्भूत करून फेर विकास योजना तयार करण्याबाबत हे एवढं सर्व आपण त्या डिटेलमध्ये दिलेले आहे। माझी त्यांनी आता सही करून त्याला साहेबांकडे आमदार साहेबांकडे आता मंगळवारी कसे कॅबिनेट तिथं सर्व मंत्री असतात, त्यामुळे सर्वांची भेट होते। साहेबांना भेटून याच्यावर स्थगितीचा मी हे घेणार आहे। तुम्हाला सांगतो की नगराध्यक्ष म्हणून अशा या डीपी प्लॅनला मी किंवा आमची बॉडी कुठल्याही नगरसेवक त्याला स्थगिती देऊ शकत नाही, थांबवू शकत नाही, कारण की हे सर्व अधिकार हे शासनाचे असतात। ह्याला फक्त सीएम आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबच याला स्थगिती देऊ शकतो। त्या अनुषंगाने तुम्ही पत्र दिलंय, आम्ही पण आता पत्र देतोय। तर ह्या हिशोबाने आपला रस्ता आम्ही त्यांना पटवून सांगू की बाबा हा एवढा वस्तूचा रस्ता आहे, सर्व आहे, आमच्या ग्रामस्थांचा डेव्हलपमेंटला विरोध नाही, परंतु त्यांना विश्वासात सुद्धा घेतलं जात नाही कुठल्या परिस्थितीत की बाबा नक्की तिथं काय होणार आहे, आमच्या मुलांच्या रोजगाराचा काय प्रश्न असणार आहे, जायचा याचा काय प्रश्न असणार आहे, या सर्व गोष्टींची चर्चा केल्यानंतरच हे काम सुरू करा असं आम्ही त्यांना सांगू। आणि मला खात्री आहे की शिंदे साहेब आहेत, सीएम साहेब आहेत, याला आणि आमदार साहेब स्वतः लक्ष घालून तुमच्या मनासारखं जे काय आहे ते 100% होईल। आमचा सुभाषनगरचा 50 वर्ष जुना रस्ता आहे, त्याला पर्याय रस्ता म्हणून 2019ला एक नवीन रस्ता सुरू केला होता। तेव्हाही आम्ही त्यांचा विरोध केला होता, तेव्हा ते काम थांबलं होतं। आत्ताच्या घडीला जो नवीन डीपी प्लॅन झाला त्याच्यामध्ये आम्हाला सांगण्यात आलं की ह्या डीपी प्लॅनमध्ये तो रस्ता घेण्यात येईल, पण आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून सगळ्या गोष्टी करून हरकती नोंदवून डीपी प्लॅनच्या टायमाला, तरी आमची त्या कुठली दखल घेतली नाही। आता आम्हाला समजलं का तो रस्ता त्यातून वगळण्यात आलेला आहे। आम्ही सांगितलं का 50 वर्ष आमचा जुना रस्ता आहे, तोच आम्हाला कायमस्वरूपी पाहिजे। कंपनीचा डेव्हलपमेंट जे चाललंय त्याला आमचा कधी विरोध होता, आजही नाही, उद्याही नाही। फक्त आमच्या मूळ रस्त्याचा तुम्ही काय करणार हाच प्रश्न आहे। तसं आश्वासन नगराध्यक्षाने आम्हाला दिलेलं आहे। तर आमची हीच मागणी आहे का आमचा 50 वर्ष जुना रस्ता होणार, अन्यथा आम्हाला मोठं आंदोलन करायला लागेल। नगराध्यक्षांना आम्ही हे पण सांगितले एवढी मोठी वस्ती 3.5, 4, 5 हजारची वस्ती आहे, ती 350 घरे जवळपास तिथं, तर ती सगळे आम्ही आमचं बिराड उचलून मुळाबाळ सगळं नगरपालिकेमध्ये राहायला येईल अशी परिस्थिती आमच्यावरती ओढू नये एवढी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। आमचा जो 50 वर्षापूर्वी जुना रस्ता आहे, आम्हाला तोच रस्ता हवा आहे, आम्हाला पर्यायी दुसरा रस्ता नको आहे। आणि आमची मागणी एवढीच आहे, आमचा एवढंच म्हणणं आहे की जो डेव्हलपमेंट प्लॅन येतोय त्याला आमचा विरोध नाहीये, पण जे काही आमच्या समस्या असतील त्या नगरपालिकेने त्याच्यावरती पाठपुरावा करून त्या पूर्ण कराव्यात। आणि जे काही आहे आमचा महिला वर्ग आहे, जो रात्रीचा दिवसाचा लहान मुलं आहेत, त्यांना जो आता जो सुसुवित रस्ता आहे तोच कायमस्वरूपी पाहिजे आम्हाला। आमची एवढीच मागणी आहे।